एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी महेश्वरी. तुम्हा सगळ्यांचं आपलं जे नवीन चॅनल आहे ज्याचं नाव आहे माहीज वर्ल्ड. सो त्यामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार आहात. सो आज खूप दिवसांनी मी एक फुल फॉर्म व्हिडिओ अपलोड करते आहे. बट याआधी मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. सो जर तुम्ही ते पाहिले नसतील तर नक्की चॅनलवरती ऑलरेडी आहेत. सो ते जाऊन तुम्ही बघू शकता. सो त्याचबरोबर बट आपला हा जो व्हिडिओ आहे तो फुल फॉर्म व्हिडिओ आपला हा पहिला असणार आहे. सो यामध्ये मी विचार केला होता की आपण बेसिक मेकअपपासून सुरुवात करूया. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉपर सांगणार आहे की आपल्या मेकअप जो आहे तो अगदी फ्लॉलेस होण्यासाठी त्यामध्ये अजिबात मेकअप ड्राय नाही झाला पाहिजे, त्याचबरोबर केकी नाही झाला पाहिजे, स्किन ड्राय नाही दिसली पाहिजे आणि त्याचबरोबर आपला जो बेस आहे तो कुठेही काळा नाही पडला पाहिजे, पॅची नाही वाटला पाहिजे. जसं मी आज केला अगदी फ्लॉलेस हा बेस दिसतोय, कुठेही क्रॅक्स नाही झालेले आहेत. सो असा जो फ्लॉलेस बेस आहे तो बेस क्रिएट करण्यासाठी आपल्याला कुठल्या स्टेप्स इम्पॉर्टंट आहेत हे सगळं मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये व्यवस्थित गाईड करणार आहे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. प्रत्येक स्टेप जी आहे ती इम्पॉर्टंट असणार आहे या मेकअपमध्ये. सो विदाऊट एनी फर्दर डू आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, सो आपली पहिली जी स्टेप असणार आहे ती म्हणजे स्किन केअर असणार आहे, ज्यामुळे आपली जी स्किन आहे ती मेकअप केल्यानंतर ड्राय नाही वाटली पाहिजे, अजिबात केकी नाही दिसली पाहिजे आणि पॅचेस नाही दिसले पाहिजेत. स्किन व्यवस्थित अशी फ्लॉलेस दिसण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे स्किन केअर. सो सध्या मी माझ्या स्किन केअरमध्ये जास्त काही नाही एवढं असं यूज करते, फक्त मॉइश्चरायझर, सिरम, सनस्क्रीन एवढ्या 3च स्टेप मी यूज करते. सो तुम्ही पण तेवढ्या स्टेप किंवा अगदीच काही नसेल तर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन यूज केलं तरी पुरेसं आहे. बट स्किन केअर मस्ट आहे, कारण ज्यामुळे आपला चेहरा जो आहे तो त्याचा जो बेस आहे तो व्यवस्थित म्हणजे एक मॉइश्चर मिळतं चेहऱ्याला, ज्यामुळे चेहरा ड्राय नाही दिसत. सो स्किन केअर करणं इम्पॉर्टंट आहे. सो मी सध्या ॲक्वालॉजिकाचंच मॉइश्चरायझर, ॲक्वालॉजिकाचं सनस्क्रीन आणि लॉरियल पॅरिसचं जे सिरम आहे ते मी यूज करते आहे सध्या. सो ह्या 3 गोष्टी मी माझ्या स्किन केअरसाठी यूज करते. सो स्किन केअर खरंच महत्त्वाचं आहे. स्किन केअर केल्यानंतर मग तुम्ही तुमच्या पुढच्या स्टेपकडे जाऊ शकता. सो पहिली स्टेप आहे ती म्हणजे स्किन केअर. स्किन केअरशिवाय अजिबात पुढे मेकअप करू नका. अदरवाईज तो मेकअप पॅची दिसतो, केकी दिसतो, ड्राय दिसू शकतो, काळा दिसू शकतो किंवा इव्हन टोन नाही दिसणार. सो स्किन केअर इज मस्ट. सो आपली सेकंड स्टेप असणार आहे ते म्हणजे प्रायमर. सो प्रायमर खरंच इम्पॉर्टंट आहे, कारण प्रायमरमुळे आपली जी स्किन आहे आणि आपलं जे पोज ओपन असतात ते पोज जे आपल्याला क्लोज करण्यासाठी हेल्प करतं आणि त्याचबरोबर आपली जी स्किन आहे ती प्रायमर लावल्यावरती खूप स्मूथ होते. सो मी इथे इनसाईडचं प्रायमर यूज केलेलं आहे, जे की खरंच खूप मॅटिफाय करतं, तुमची स्किन अगदी स्मूथ करतं आणि अजिबात पोज ओपन ठेवत नाही, ज्यामुळे आपल्याला पुढे जाऊन ॲक्नीज वगैरे असे प्रॉब्लेम्स अजिबात होत नाही. सो प्रायमर इम्पॉर्टंट आहे. सो ज्यामुळे आपला जो बेस आहे तो प्रॉपर बसेल, अजिबात त्याच्यावरती असे ड्रायनेस येणार नाही आणि एक छान आपल्याला फ्लॉलेस फिनिश येईल, जेणेकरून आपण जेल बेस्ड किंवा तुम्ही क्रीम बेस्ड तुमच्या स्किन टोननुसार, तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही जेल बेस्ड प्रायमर यूज करू शकता. त्याचबरोबर माझी कॉम्बिनेशन प्लस ऑइली दोन्ही मिक्स चालू असतं माझं. सो मी इथे जेल बेस्ड यूज केलेला आहे. ओके, सो आपली थर्ड स्टेप असणार आहे ती म्हणजे कलर करेक्टर. सो कलर करेक्टरमध्ये ॲक्च्युली 3 कलर्स असतात. सो फर्स्ट असणार आहे तो म्हणजे ऑरेंज, सेकंड असणार आहे तो म्हणजे रेड आणि थर्ड असणार आहे तो म्हणजे ग्रीन. सो हे तिन्ही कलर करेक्टर जे आहेत ते त्यातला ऑरेंज जो शेड आहे तो आपण ज्या एक्स्ट्रीमली डार्क जे आपले पिगमेंटेशन असतात किंवा डार्क पिगमेंटेशन असतं, अंडर आय सर्कल्स असतात, जिथे जिथे आपली स्किन थोडीशी डार्क काळी झालेली असते, तिथे आपण ऑरेंज कलर करेक्टर यूज करायचे. त्यानंतर सेकंड स्टेपला जिथे आपले कधी कधी उन्हामुळे किंवा काही इचिंग झाली असेल, काही स्किन प्रॉब्लेम्समुळे आपली स्किन काही वेळा रेड होऊ शकते. सो तिथे आपल्याला रेड कलर करेक्टर यूज करायचे. त्यानंतर थर्ड असा आहे तो म्हणजे ग्रीन कलर करेक्टर, जो आपले ॲक्टिव्ह ॲक्नी असतात तिथे आपल्याला
तो ग्रीन कलरचा करेक्टर यूज करायचा आहे. जर तुम्हाला हे तीन असे नको वाटत असतील तर तुम्ही इझिली ऑरेंज कलर करेक्टरमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. ते तुमचं सगळं काम व्यवस्थित करेल. सो आज पण मी सेम इनसाईडचं ऑरेंज कलर करेक्टर यूज केलं आहे, जे लिक्विड फॉर्ममध्ये आहे आणि ते अतिशय सुंदर आहे. ते ब्लेंड व्यवस्थित होतं, तो स्किनमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब होतं, ज्यामुळे माझी स्किनचा जो फिनिश आहे तो मी नंतर फाउंडेशन लावल्यावरती जो फिनिश येतो तो अगदी फ्लॉलेस येतो. सो कलर करेक्टर जर नाही केलं तर आपली स्किन अशी एके ठिकाणी गोरी दिसेल, एका ठिकाणी काही दिसेल. सो असा मेकअप आपला काळा होईल किंवा ग्रेइश दिसेल, इव्हन टोन नाही दिसणार. सो कलर करेक्टर करणं इम्पॉर्टंट आहे. सो त्याचबरोबर कलर करेक्टर जेव्हा आपण यूज करतो, जेव्हा आपण लिक्विड कलर करेक्टर यूज करतो त्यावेळेला आपला जो कलर करेक्टर आहे तो एक 5 ते 10 सेकंद आपल्याला त्याला ड्राय होऊ द्यायचं आहे. अदरवाईज ते आपल्या फाउंडेशन आणि ते लिक्विड कलर करेक्टर दोन्ही मिक्स होतं आणि ते आपला जो बेस आहे तो ऑरेंज दिसायला लागतो, जे चांगलं नाही दिसत. सो आपल्याला मेक शुअर करायचं की आपण 5 ते 10 मिनटं त्याला 5 ते 10 सेकंद आपण त्याला व्यवस्थित ड्राय होऊ देतं. अदरवाईज तुम्ही पावडरने त्याला सेट करू शकता, पण ते थोडासा चेहरा ड्राय होऊ शकतो. जर तुम्हाला तसा हवा नसेल तर एक 5 ते 10 सेकंद ते आपोआप ड्राय होईल आणि त्यानंतर तुम्ही तुमचं फाउंडेशन यूज करू शकता. त्यानंतर आपण येणार आहोत ते म्हणजे फाउंडेशन, सगळ्यात मेन स्टेपकडे. सो फाउंडेशनसाठी मी फॉरएवर 52चं जे माझं एक्झॅक्ट शेड आहे 04 त्या शेडचं फाउंडेशन मी इथे घेतलं आहे. आणि त्यानंतर मी ब्रशने, जे मास्कचा फाउंडेशन ब्रश आहे त्याने मी व्यवस्थित ब्लेंड करणार आहे. बट तुम्ही जर बिगिनर असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ब्लेंडरनी फाउंडेशन ब्लेंड करा. मला आज थोडंसं जास्त कव्हरेज हवं होतं त्यामुळे मी मास्कचं फाउंडेशन यूज केले. बट तुम्ही एक स्ट्रोक्स वगैरे येतात ब्रशने, त्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्ही ब्लेंडर यूज करा. ब्रशपेक्षा पण ब्लेंडरने फिनिशिंग खूप फ्लॉलेस येते. सो मी सजेस्ट करेन की तुम्ही ते यूज करा. अदरवाईज तुम्ही प्रो असाल, तुम्हाला छान फाउंडेशन तुमचं ब्लेंड करता येत असेल, सो तुम्ही ब्रशमध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता. सो फाउंडेशन सिलेक्ट करताना आपल्याला मेक शुअर करायचं आहे की ते आपल्या एक्झॅक्ट शेडचं फाउंडेशन असेल. जर ते लाईट असेल किंवा ते डार्क असेल, तर लाईट असेल तर आपला चेहरा पांढरा दिसू शकतो. अदरवाईज थोडासा डार्क असेल तर चेहरा काळा दिसू शकतो. बट आपल्याला एक्झॅक्ट स्किन टोनचा, आपल्या चेहऱ्याचा जो कलर आहे त्याचाच आपल्याला एक्झॅक्ट फाउंडेशन घ्यायचं आहे. आणि मी सजेस्ट करेल की तुम्ही पॅच टेस्ट हातावर किंवा इथे अशी न घेता प्रॉपर स्किनवरती, कारण इथली जी स्किन आहे आणि इथली आपली चेहऱ्यावरती स्किनचा कलर वेगवेगळा असतो. सो मी सजेस्ट करेन की तुम्ही प्रॉपर शॉपमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या स्किन टोनचं फाउंडेशन, तुमच्या स्किन कलरचं फाउंडेशन एक्झॅक्ट घ्या. ऑनलाईन न घेता शॉपमध्ये जाऊन घ्याल तर तुम्हाला परफेक्ट शेड तुमचा मिळून जाईल. सो नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे पावडर फिक्सर. सो पावडरसाठी मी इथे यूज केलेलं आहे मेबेलिनचं लूज पावडर. लूज पावडर पण आपला जो बेस आहे तो प्रॉपर सेट करतं, बट कॉम्पॅक्ट जे आहे तो आपल्याला सेट पण करतं आणि त्याचबरोबर थोडंसं आपल्याला कव्हरेज पण मिळतं. सो तुम्ही मेबेलिनचा जो कॉम्पॅक्ट आहे तो पण यूज करू शकता किंवा तुम्ही हा जो लूज पावडर मी इथे यूज केला आहे, सो त्याचा जो प्रॉपर पफ आहे त्यामध्ये तुम्ही यूज करून त्याच्याने तुम्ही व्यवस्थित तुमचं जे अंडर आय सर्कल्स असतील, बाकीचा जो बेस आहे तो प्रॉपर तुम्ही सेट करू शकता, ज्यामुळे अजिबात क्रीज लाईन्स येत नाहीत किंवा स्माईल लाईन्स मला भरपूर आहेत. खूप लवकर मला स्माईल लाईन्स पडतात, सो ते पण अजिबात पडणार नाहीत. प्रॉपर आपला बेस जो आहे तो मॅटिफाय होईल आणि छान सेट होईल. मी तुम्हाला इथे मेबेलिनचा पण सजेस्ट करेन, दोन्ही पण. कॉम्पॅक्ट पण तुम्ही घेऊ शकता. कॉम्पॅक्ट थोडंसं अफोर्डेबल आहे. अदरवाईज तुम्ही छान, तुम्हाला पाहिजे असेल लूज पावडर तर तुम्ही हे यूज करू शकता. ॲक्च्युली हा जो लूज पावडर आहे तो हुडा ब्युटीचा अफोर्डेबल रेंजमध्ये, म्हणजेच हुडा ब्युटीचा ड्यूप आहे. सो तुम्ही हा पण घेऊ शकता. मी सगळ्या प्रोडक्ट्सच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, सो तुम्ही चेकआउट करायला अजिबात विसरू नका. सो आपला आता पूर्ण बेस झालेला आहे. सो आपल्याला हा जो बेस आहे तो आपल्याला लॉंग लास्टिंग राहण्यासाठी व्यवस्थित आपल्याला मेकअप फिक्सरनी हा बेस जो आहे तो व्यवस्थित सेट करायचा आहे. सो तुम्हाला मी भरपूर मेकअप सेटिंग स्प्रे सजेस्ट करेन, बट त्यातला मेन म्हणजे अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला पाहिजे असाल तर तो आहे स्विस ब्युटीचा. खूप सुंदर आहे. थोडीशी त्याच्यामध्ये फ्रेग्रन्स आहे, बट बाकी मस्त आहे. त्यानंतर आहे पॅकचा, जो ज्यामध्ये अजिबात फ्रेग्रन्स नाही आहे, त्याचबरोबर खूप सुंदर मेकअप फिक्सर आहे. सो या दोन्हीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. दोन्हीपैकी तुम्ही कुठलाही यूज करू शकता. सो या गाईज, बाकीचा जो मेकअप आहे तो मी ऑफ कॅमेरा केलेला आहे, बट मी जो आजचा आय लुक आहे त्याचबरोबर ही जे लिपस्टिकचा मी कॉम्बो शेड आज यूज केलेला आहे त्याचं मी शॉर्ट तुम्हाला टाकेन
या व्हिडिओच्या आधी टाकेन कदाचित किंवा नंतर टाकेन, बट नक्की टाकेन. सो तो चेकआउट करायला शॉर्ट्समध्ये अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला मी हा आय लुक आणि हा लिपस्टिक कुठला यूज केला ते पण समजेल. सो या गाईज, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल, आणि जर केला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मी अशाच वेगवेगळे व्हिडिओज घेऊन तुम्हाला नक्की भेटायला येईल. आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. टिल देन बाय. आपली पहिली स्टेप असणार आहे ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची जी स्किन. ओके, सो आपली सेकंड स्टेप असणार आहे ती म्हणजे सो या गाईज, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. तर आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर व्हिडिओला